हे पैसे आपल्याला कोण दिले ते सर्व काही सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. आज सकाळी सकाळी आजीने ऑर्डर दिला की सेतूवर जाय आणि बँक पासबुक, आधार कार्ड, राशन कार्डची झेरॉक्स काढून आण. मग त्याच्यामुळे मी गेलो झेरॉक्स काढायला, पण तिथे पण आपल्याला थोडा वेळ थांबावं लागलं कारण तिथे लाईनच नव्हती आणि हे झेरॉक्स आजीला बँकेत द्यायचे होते. त्याच्यामुळे मी, सचिन दादा आणि आजी तयारी वगैरे करून निघालो वाशिमला जाण्यासाठी. आणि भावनो, आज तर सकाळी सकाळी खूप आवाळ झाला होता. वाशिमला येऊन सर्वात अगोदर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन गेलो बँकेत आणि मग आजीला बँकेत सोडून मी आणि सचिन दादा निघालो MSCIT करायला. ते पण खूप दिवसानंतर, कारण आपण लय दिवसाचे MSCIT वर आलोच नव्हतो. थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो सेंटरवर, पण तिथे जाऊन का आपला फायदा झाला नाही कारण आज सेंटरवर नेटवर्कच नव्हतं. त्याच्यामुळे आलो आम्ही आजीजवळ आणि आजीला पण थोडस वेळ लागत होतं बँकेमध्ये. बसून बसून कंटाळा आला होता, त्याच्यामुळे मी आणि सचिन दादा आलो फिरून. आणि मग थोड्या वेळानंतर आजीचं काम पण झालं आणि आपले पैसे पण निघले बँकेमधून. आणि आम्ही निघालो मग पेट्रोल पंपावर. गाडीमध्ये पेट्रोल भरून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. जस्ट घरी आलो होतो तेवढ्यात आत्यांचा कॉल आला. त्याने सांगितलं की मला घ्यायला आहे. मग मी आपली HF डिलक्स घेऊन निघालो आत्यांना घ्यायला इलकीला. अनसिंगला आलोच होतो तेवढ्यात खूप जोरात पाऊस चालू झाला. पावसामुळे आपण थोडा वेळ थांबलो अनसिंगला. पाऊस थांबल्यानंतर मी निघालो इलकीच्या दिशेने आणि अनसिंगला तर एवढा जोरात पाऊस पडला, पण इलकीला तर एक थेंब पण पडला नाही पाऊस. आणि मग आत्यांना आणि ऋषू भाऊंना घेऊन मी निघालो घरी जाण्यासाठी. आणि भावना, आजचा व्लॉग इथेच समाप्त होतो. व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आम्ही घरी पोहोचेपर्यंत फॉलो करून घ्या.